नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत कृषी सेवेच्या अचूक माहिती देणाऱ्या महाराष्ट्रातील एक नंबर सेवेमध्ये सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय। सध्या आपण द्राक्षाच्या प्लॉटमध्ये उभा आहोत। एका बाजूला भरपूर शेंडा दिसतो, एका बाजूला शेंडा खुडणी चालू आहे। याचा अर्थ दोन याचे स्टॉप जे आहेत ते झालेले आहेत, म्हणजे इथून एक स्टॉप सबकेन आणि ही एक सबकेन, म्हणजे 5 किंवा 7 असे आपण दोन स्टॉप या ठिकाणी केलेले आहेत। यातली डिरी असेल, बाळी असेल ती देखील काढून घेतलेली आहे। शेतकरी मित्रांनो, खऱ्या अर्थाने एप्रिलच्या नियोजनावरच आपल्या द्राक्ष बागेचं पूर्णपणे हार्वेस्टिंग अवलंबून असतं की तुम्ही यावेळेस कशा प्रकारचं नियोजन करताय। बरेच शेतकरी यावेळेस आपली काडी परिपक्व बनवत असताना काडीमध्ये चांगली गर्भधारणा व्हावी, डोळे चांगले नंतर बाहेर यावे, याकरता काय करत असतात तर युरियासिल 6B याचे हात घेत असतात किंवा फवारण्या करत असतात। शेतकरी मित्रांनो, सध्या डिझेलचे भाव वाढलेले आहेत। अनेक शेतकरी काय करतायत तर युरियासिलचा प्लेन हात घेतात आणि नंतर 4 दिवसांनी किंवा 2 दिवसांनी 6B याचा प्लेन हात घेतात आणि परत काय करतात तर कॉम्बी वेगळं मारलं जातं। हे करण्यात मजुरीचा खर्च वाढतो, डिझेलचा खर्च वाढतो। शेतकरी बांधवांना आम्ही विश्वासानं सांगतोय, अगदी आधार देऊन सांगतोय, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये जसं टायमिंगला महत्त्व असतं, आम्ही ताकद किती लावतोय, आम्ही खतं एवढी सोडली, आम्ही एवढे फवारणी केला, याला महत्त्व नाहीये। जसं क्रिकेटच्या खेळामध्ये टायमिंगला महत्त्व आहे, द्राक्ष बागेमध्ये देखील टायमिंगला महत्त्व आहे। आपण एप्रिलच्या या काड्या बनवत असताना ऑक्टोबर छाटणीमध्ये चांगला माल निघावा, चांगली गर्भधारणा व्हावी, याकरता शेतकऱ्यांनी काय करायचं आहे तर युरियासिल आणि 6B याची जी फवारणी आहे ती एकत्रच घ्यायची आहे। आपण याच्या 4 ते 5 फवारण्या घेऊ शकता आणि त्यामध्ये भारत कृषी सेवेच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानं SV मायक्रो न्यूट्रिएंट आहे, आपण ते वापरायचं आहे। जबरदस्त अशा प्रकारचं आहे, कारण यात झिंक आहे, बोरॉन आहे, फेरस आहे, मॅंगनीज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द्राक्षांना जे लागतं मॉलिबिडियम ते यामध्ये आहे। त्यामुळे सगळ्या प्रकारचं जे घटक असतात ते यातून मिळतात आणि आपण याची जी फवारणी आहे ती साधारणपणे 8 दिवसाला एक घ्यायची आहे। मग 200 लिटर आपण पाणी वापरत असाल तर त्यामध्ये 6B 2 ग्रॅम त्यात सालवंट वापरायचा आहे। युरियासिल आपण 40 ते 50 ग्रॅम वापरायचा आहे, त्याचं सालवंट वापरायचं आहे आणि त्यामध्ये SV मायक्रो न्यूट्रिएंट टाकायचं आहे। यानं पाण्याचा चांगला pH मेंटेन होतो आणि ही फवारणी जर आपण व्यवस्थित घेतली तर येणाऱ्या ऑक्टोबर छाटणीमध्ये आपल्या प्लॉटमधून जबरदस्त असा प्रकारचा माल निघणार आहे। माझा प्लॉटला माल लागला नाही, माझा प्लॉट वान झाला, ही समस्या जर टाळायची असेल तर आजच भारत कृषी सेवा ॲप डाउनलोड करा आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारची शेती करण्यासाठी नवीन पाऊल टाका। धन्यवाद।